बजाज डिस्कवर महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, घटस्थापना करून देवीचा जागर करण्यात तुम्ही रमला असाल ना। आदिशक्तीच्या उपासनेमुळे सगळं वातावरण कसं भक्तिमय आणि चैतन्यमय झालंय। आज मी तुमच्या आनंदात अजून थोडी भर घालणार आहे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी आदिशक्तीच्या एका स्थानाकडे। आणि हा प्रवास सोपा करण्यासाठी माझ्याबरोबर माझी साथीदार आहे बजाज डिस्कवर DTSI 150cc बाईक। आदिशक्तीची मनोमन प्रार्थना करत माझ्या प्रवासाला सुरुवात झाली। मी नाशिक मार्गे सप्तशृंग गडावर निघालोय। नाशिक पासून सप्तशृंग गड 65 किलोमीटर्सवर आहे, म्हणजे माझ्या बजाज डिस्कवर साठी 1 लिटर पेट्रोलचं अंतर आहे। प्रवासाला सुरुवात तर केली, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे। प्रजापती दक्षाला सती नावाची एक सर्व गुणसंपन्न कन्यका होती। तिने स्मशानाधिपती शंकराचा पती म्हणून स्वीकार केला। ही गोष्ट दक्षाला रुचली नाही। पुढे त्याने बृहस्पती सव नावाचा एक यज्ञ केला। त्या यज्ञाला सर्व देवांना आमंत्रण दिलं। आमंत्रण नसतानाही सती तिकडे गेली। तिथे सर्व देवांना होमातील हविर्भाग अर्पण करण्यात आला, पण शंकराला नाही। एवढा मोठा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने होमात उडी घेतली। हे जेव्हा शंकराला कळलं तेव्हा शंकर खूप क्रोधित झाले। ते त्या होमाच्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी त्या होमाचा संपूर्ण विध्वंस केला आणि सतीचं कलेवर घेऊन त्यांनी त्रैलोक्यात हाहाकार माजवला। हे पाहिल्यावर भगवान श्री विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडलं। त्या सुदर्शन चक्रामुळे कलेवराचे 51 तुकडे झाले। हे 51 तुकडे ठिकठिकाणी विखुरले गेले। त्या प्रत्येक ठिकाणाला शक्तिपीठ असं संबोधण्यात आलं। त्यापैकी 3.5 पीठ महाराष्ट्रात आहे आणि त्यापैकी सप्तशृंगी हे आद्य स्वयंभू शक्तिस्थान आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती आणि माहूरची महाकाली अशी 3 पूर्ण पीठं, तर सप्तशृंग देवीचं स्थान हे अर्धपीठ मानलं जातं। हे आदिशक्तीचं त्रिगुणात्मक स्वरूपातलं आद्यस्थान असल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथात आढळतो। बघता बघता मी वणी गावात सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। हा जुन्या पायऱ्यांचा मार्ग, याला म्हणतात पहिल्या पायरीचं मंदिर। आणि या पायऱ्यांना म्हणतात रडतोंडीच्या पायऱ्या, कारण या पायऱ्या चढायचं म्हणजे येऱ्या गबळ्याचं काम नाही। 4.5 किलोमीटरचा खडतर मार्ग आहे। आता नवीन पायऱ्यांचा मार्ग असतानाही बरेचसे भाविक या मार्गाने जातात, पण मी मात्र तुम्हाला या मार्गाने घेऊन नाही जाणार आहे। मी तुम्हाला नवीन पायऱ्याच्या मार्गाने घेऊन जाणार आहे। नांदुरी गावातनं गडावर जाण्याचा घाटाचा रस्ता आहे। नवरात्र संपल्यावर येणाऱ्या आश्विन पौर्णिमेला म्हणजे कोजागरी पौर्णिमेला अदमासे 50 ते 60 हजार भाविक सप्तशृंग गडावर देशभरातल्या विविध भागातनं येतात। येताना ते आपापल्या शहरातल्या मुख्य नदीचं पाणी कावडीत भरून देवीच्या अभिषेकासाठी घेऊन येतात। ती कावड यात्रा खडतर अशा रडतोंडीच्या पायऱ्यांच्या मार्गानेच होते। सप्तशृंगगड अगदी नजरेच्या टप्प्यात आला। बरेचसे भाविक नाशिक नांदुरी मार्गे सप्तशृंगी गडावर येतात, तर गुजरातून येणारे लोक सापुतारा, कनाशी, अभोणा अशा रस्त्याने सुद्धा इथे येतात। पठारावर आल्यावर सप्तशृंग गडाचा सुळका अधिकाधिक जवळ येऊ लागतो। आई आदिशक्तीचं स्थान असलेल्या डोंगराला 7 शिखरं असल्याने त्याला सप्तशृंग म्हणतात। या गडावर अनेक दुर्मिळ औषधी सापडतात। महानुभावीय लीळाचरित्रात म्हटलंय की राम रावण युद्धाच्या वेळेस बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानानं आणलेल्या द्रोणागिरी पर्वतातला शिलाखंड खाली पडला। तो शिलाखंड म्हणजेच हा सप्तशृंग गड। रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं, निवांत रस्ते पार करत मी गडाच्या पायथ्याशी कधी येऊन पोहोचलो ते कळलंच नाही। आता मी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आलोय आणि इथे केलेल्या नवीन पायऱ्यांच्या मार्गाने मी वर जाणार आहे। थोड्याने तब्बल 500 पायऱ्या आहेत। मी माझी बाईक इकडेच पार्क करणार आहे। बाईक मंदिराच्या पायथ्याला पार्क करून पायऱ्यांच्या दिशेने चालू लागलो। दोन्ही बाजूला छोट्या मोठ्या दुकानांची गर्दी दिसते। देवीच्या पूजेच्या ओटीची साडी, खण, नारळ, बांगड्यांच्या बरोबरीने इतरही अनेक गोष्टी आकर्षकरित्या मांडून ठेवलेल्या होत्या। नमस्कार, हे सगळं साहित्य हे कितीला आहे? यातलं साडी उटीचं पूर्ण ताट जर घेतलं ना 251 मध्ये सर्व होते। मला द्या नाही। देवीच्या पूजेसाठीचं साहित्य घेऊन पुढे निघालो। काही दुकानातून देवीच्या प्रतिमांसोबत तांब्या पितळेची तबकं, निरांजनं, समया सुद्धा विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात।
इथून मी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. इथे अशी प्रथा आहे की दर्शनाला जाण्याच्या आधी आपले चप्पल किंवा बूट काढायचे. ते आता मी काढलेले आहेत आणि इथे असलेल्या मसोबाच्या मंदिरात आणि गणपतीच्या मंदिरात जाऊन मग देवीच्या दर्शनाला निघणार आहे. सप्तशृंग गडावर पहिल्या पायरीच्या आधीच चपला बूट काढून पायऱ्या चढायला सुरुवात करण्यामागे एक कारण आहे. देवीच्या दर्शनाला येणारे भक्त प्रत्येक पायरीची पूजा करत आई जगदंबेच्या दर्शनाला जातात. पायऱ्या चढताना डाव्या हाताला महिषाचं मस्तक आहे. असं म्हणतात की महिषासुरानं वधाच्या वेळेस देवीकडून असा वर मागितला की भक्त जेव्हा तुझ्या दर्शनाला येतील तेव्हा प्रथम माझं दर्शन त्यांना घडण्यासाठी माझी जागा तुझ्या पायाशी असू देत. उजव्या हाताला असलेल्या गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचं दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. मागे जो 300 फूट उंचीचा बेला कडा दिसतोय हा चढून जाऊन वर देवीचं निशाण फडकवायची ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? असं धाडस करण्यासाठी देवीची अतोनात भक्ती हवी आणि त्यातून मिळणारी अदृश्य शक्ती हवी. नवरात्रात नवचंडी यज्ञ होतो त्या रात्री आणि चैत्र नवरात्रात चतुर्दशीच्या रात्री म्हणजे अगदी मध्यरात्री देवीचे मानकरी वर जाऊन निशाण फडकवतात. 9 वार लांबीचे केशरी रंगाचे निशाण देवीच्या संस्थानाच्या विश्वस्तांकडून मानकऱ्यांना दिलं जातं. त्या निशाणाची पूजा करून रात्री मिरवणूक काढली जाते. मध्यरात्री उत्तरेकडून मानकरी गड चढायला सुरुवात करतात. वाटेतल्या प्रत्येक अडथळ्याला पार करत ते शिखरावर पोचून जुनं निशाण काढून तिथे नवं निशाण लावतात. ज्या भक्तांना पायऱ्या चढून देवीच्या दर्शनाला जाणं शक्य नाहीये ते भक्त डोलीत बसून आई भगवतीच्या दर्शनाला जात होते. समोरच राम मंदिर दिसू लागलं. 200 पायऱ्यांवर हे राम मंदिर असून याला रामाचा टप्पा असं म्हणतात. प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकला पंचवटीला राहिले होते. तेव्हा ते इथे एकदा भगवतीच्या दर्शनाला आले होते. तेच हे स्थान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती मंदिरात आहे. सप्तशृंग गड हा पूर्वी दंडकारण्याचा भाग असल्यानं प्रभू रामचंद्रांप्रमाणेच अनेक तपस्वी संत महंत गडावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. रामाचा टप्पा पार करून पुढे गेल्यावर एक पितळी कोरीव कासव नजरेस पडतं. हा विसावा घेण्याचा आणखी एक टप्पा, याला कासवाचा टप्पा असंही म्हणतात. या गडाचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. आजूबाजूला घनदाट अरण्य आणि भरपूर पाऊस असूनही साप किंवा नाग आढळत नाही आणि गडावर 5000 लोकसंख्या असून सुद्धा एकही कावळा दृष्टीस पडत नाही. सप्तशृंगी माता ही संत ज्ञानेश्वरांची कुलदेवता. ज्ञानदेवांचे पिताजी विठ्ठलपंत कुलकर्णी सप्तशृंग गडावर आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला आले होते. संत निवृत्तीनाथांच्या भजन मालिकेतल्या पहिल्या 7 अभंगांपैकी एके ठिकाणी पांडुरंगाची आळवणी करताना म्हणतात, आता खरे चला तुम्ही सप्तशृंगा, कार्य पांडुरंग सिद्धीस न्यावे. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या धाकट्या भावंडांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ समाधीस्थ होण्याची परवानगी घेण्यासाठी सप्तशृंग गडावर आले होते आणि या देवी योगिनीची परवानगी घेऊनच त्र्यंबकेश्वरला जाऊन समाधीस्थ झाले होते. आई जगदंबेचं मंदिर आता अगदी जवळ आलंय. आईच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे 500 पायऱ्या चढून आल्यावर सुद्धा अजिबात थकवा जाणवत नाहीये. गणेशाचं दर्शन घेऊन मी भव्य अशा सभामंडपात आलो. गडावर उत्सव काळात होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेऊन सभामंडपात वेगवेगळ्या मार्गिका बनवलेल्या आहेत. मंदिराचं हे रूप नवीन आहे. पूर्वी हे मंदिर एका छोट्याशा डोंगराच्या कपारीत होतं, पण विश्वस्तांनी केलेल्या डागडुजीनंतर हा 6000 स्क्वेअर फुटांचा भव्य सभामंडप आकाराला आला. 6000 चौरस फुटांचा सभामंडप ग्रॅनाइटने बनवलेला आहे. सभामंडपावर घातलेल्या छतामुळे कड्यावरून घरंगळत येणाऱ्या दगडांपासूनही भाविकांचं रक्षण होतं. मध्यभागी 165 किलो वजनाची पंचधातूची सिंहाची मूर्ती आहे. आई जगदंबेच्या मुख्य मंदिराला 3 भले मोठे दरवाजे असून शक्तिद्वार, चंद्रद्वार आणि सूर्यद्वार अशी त्यांची नाव आहेत. हे भव्य सागवानी दरवाजे कर्नाटकी कोरीव कामाच्या शैलीने घडवलेले आहेत. या दरवाजांवर जय विजयांचे भव्य पुतळे बसवलेले आहेत. दारातून आत आलो आणि आई सप्तशृंगीच्या भव्य दर्शनानं स्तिमित झालो. डोंगराची कपार खोदून केलेल्या महिरपीत श्री अंबेची अखंड शिलारूपातली मूर्ती आहे. देवीच्या मूर्तीभोवतीच्या मूळच्या लाकडी बांधकामावर 120 किलो वजनाचा चांदीचा कोरीव काम केलेला पत्रा बसवलेला आहे. खांबाच्या दोन्ही बाजूला द्वारपाल उभे असून मध्यभागी श्री गजाननाची मूर्ती आहे. देवीच्या डाव्या हाताला शंकराची स्वतंत्र पिंडी आहे. अतिशय भक्तिभावानं मी आई सप्तशृंगीचे आशीर्वाद घेतले.
सप्तशृंगी देवीची शेंदूर विलेपित रक्तवर्णीय मूर्ती पूर्वाभिमुख आहे. डोंगराच्या कपारीत वसलेली ही शेंदूर विलेपित सप्तशृंगी देवी स्वयंभू आहे. हिला 18 हात आहे म्हणून हिला अष्टदशभुजा देवी असं म्हणतात. देवीच्या प्रत्येक हातात एक एक अशी 18 शस्त्र आहेत. या मूर्तीची उंची तब्बल 8 फूट आहे. त्यामुळे पुजारी मंडळी देवीच्या पूजेसाठी शिडीचा वापर करतात. आई सप्तशृंगीच्या दैनंदिन अर्चनेची सुरुवात पहाटेच्या काकड आरतीपासून होते. पहाटे 6 वाजता देवीला धूप दाखवून काकड आरती केली जाते. दुग्धस्नान झाल्यावर शेंदूर लेपन केलं जातं. देवीचा दैनंदिन शृंगार केला जातो. देवीला 11 वार साडी लागते तर चोळीसाठी 3 खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुलं, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार घातले जातात. पडदा लावून देवीच्या तोंडी पानाचा विडा दिला जातो आणि घंटानादानं देवीच्या आरतीला सुरुवात होते. दुपारी 12 वाजता देवीला आवडणारा पुरणाचा नैवेद्य दाखवून नैवेद्याची आरती केली जाते. माझ्या सुदैवानं मला या सगळ्या पूजाविधींना उपस्थिती लावण्याचं भाग्य लाभलं. सप्तशृंगी देवीचे 2 उत्सव होतात. एक चैत्र नवरात्रात आणि दुसरा अश्विन नवरात्रात. अश्विन नवरात्राची सुरुवात होते अश्विन शुद्ध प्रतिपदेला. त्या दिवशी सकाळी महाआरती, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी आरती होते. आणि या नवरात्राची सांगता होते नवमीच्या दिवशी शतचंडी यज्ञ करून. देवीचं दर्शन घेऊन मी सभागृहात आलो. दर्शन मार्गिकेतून मंदिराबाहेर जात असताना होमकुंडाजवळच्या काही भाविकांनी माझं लक्ष वेधून घेतलं. तिथे असलेल्या देवी भक्तांच्या अंगात देवीचं वारं आलं होतं. अंगात वारं आलेले भक्त घुमत नाचत होते. अंबिका माता तिथून पुढे जाऊन सभागृहाला लागून असलेल्या सज्जामध्ये उतरलो. असं म्हणतात हा सगळा परिसर म्हणजे दंडकारण्याचाच एक भाग होता. समोर दिसतोय तो मार्कंडेय पर्वत. असं म्हणतात की मार्कंडेय ऋषी तपश्चर्या झाल्यावर इकडे बसायचे आणि सप्तशृंगी देवीला तिच्या पराक्रमाच्या कथा ऐकवायचे आणि सप्तशृंगी देवी मान किंचित तिरपी करून या कथा ऐकायची. म्हणून आपण आज जी सप्तशृंगी देवी बघतो तिची मान किंचित तिरपी आहे. बरेचसे भाविक सप्तशृंगी देवीनंतर मार्कंडेय पर्वताचंही दर्शन घेतात. मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींविषयी एक गोष्ट सांगितली जाते. अल्पायुषी असणारे मार्कंडेय ऋषी सप्तर्षींच्या आशीर्वादाने दीर्घायुषी झाले. त्यामुळे चिरंजीव म्हणून ओळखले जाणारे मार्कंडेय वयाची 60 पूर्ण केल्यानंतर केल्या जाणाऱ्या शांतीतली प्रमुख देवता असते. पावसाळ्यात हिरवा कंच झालेला मार्कंडेय पर्वत डोळाभर पाहून मी गड उतरायला सुरुवात केली. या देवस्थानाकरता तुम्ही काय काय उपक्रम राबवताय? तिथे गडावरती जेवणाची अशी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. म्हणून 6 रुपयामध्ये भोजनाची व्यवस्था सुरुवातीला केली. आज 10 रुपयामध्ये त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 200 खोल्यांची व्यवस्था देवस्थानने या ठिकाणी भाविकांसाठी केली. त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी. बरं. यानंतर हॉस्पिटलची प्राथमिक स्वरूपात देवस्थानने प्राथमिक अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे.
याशिवाय एज्युकेशनली सुद्धा देवस्थान मदत असं या ठिकाणी करते आणि प्राथमिक स्वरूपात आज गडावरती ज्या सुविधा झालेल्या आहेत त्या येणाऱ्या भाविकांना पुरेशा नाही, म्हणून जवळपास 200 कोटीचा नवीन प्लॅन तयार केलेला आहे की संपूर्ण गड हा एक विकसित असा गड पुढच्या 2-3 वर्षामध्ये दिसेल. धन्यवाद. गडावर राबवल्या जाणाऱ्या भविष्यकालीन योजनांविषयी जाणून घेतल्यानंतर मी पायथ्याशी असलेल्या नवनाथ कुटीकडे वळलो. सप्तशृंगीचा हा परिसर नाथ संप्रदायाच्या आदिसिद्धांची संचारभूमी समजली जाते. शाबरी कवित्व करण्यासाठी आलेल्या नाथांना माता भगवतीने मार्कंडेय पर्वतावर नेलं. तिथल्या एका अश्वस्थ वृक्षांवर वास करणाऱ्या सर्व दैवतांना अनुष्ठानानं प्रसन्न करून नाथांनी शाबरी मंत्र रचले. सगळ्या नाथांनी मिळून असे एकंदर 100 कोटी मंत्र रचले. ही आहे दाजीबा महाराजांची समाधी. ही संजीवन समाधी आहे. दाजीबा महाराज देवीचे निस्सीम भक्त होते. दाजीबा महाराज या ठिकाणी बसून देवीची उपासना करायचे, त्यामुळे त्यांची समाधी इथं बांधली गेली आहे. समाधीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. हे गडाच्या पायथ्याशी असलेलं कालीकुंड. पूर्वी पुजारी इथे स्नान करायचे आणि पुढे एक सूर्यकुंड आहे. इथलं पाणी घेऊन देवीच्या दर्शनाला जायचं. कालीकुंड आणि सूर्यकुंड ही छत्रसिंग ठोके यांनी बांधलेली आहेत. गडावर कालीकुंडाचं पाणी वापरलं जातं. सप्तशृंग देवीच्या मागच्या बाजूला पण एक कुंड आहे, त्याला तांबूल तीर्थ म्हणतात. यातल्या पाण्याचा रंग देवीनं तांबूल खाऊन इथं टाकल्यामुळे लालसर असल्याचं म्हटलं जातं. हे काजल कुंड. या कुंडातलं पाणी नेहमी काळं असतं. देवीने आपल्या डोळ्यातलं काजळ इकडे धुतलं म्हणून हे पाणी काळं झालं अशी आख्यायिका आहे. काजल तीर्थापासून पुढे गेल्यावर माझं लक्ष एका सुरेख काळ्या कातळाच्या मंदिरानं वेधून घेतलं. सहज उत्सुकता म्हणून तिथं वळलो. इथं भाविकांची अजिबातच वर्दळ नव्हती. पायऱ्या चढून मुख्य दरवाजाकडे वळलो. दरवाजावर सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. गाभाऱ्यासमोरचा नंदी हे शिवमंदिर असल्याचं सूचित करत होता. गाभाऱ्यात जाऊन शंकर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. शिवपिंडीवर एक पितळी नाग आहे. मंदिरातून बाहेर आलो. हे एवढं सुरेख हेमाडपंथी मंदिर दुर्लक्षित कसं काय राहिलं असेल याचा विचार करत एका कड्याच्या दिशेने निघालो. या कड्याचं नाव आहे शीतकडा किंवा सतीचा कडा. या कड्याची उंची 1200 फूट. असं म्हणतात इकडून कुठलीही वस्तू पडली तर त्याचे शीतासारखे तुकडे होतात, म्हणून याचं नाव शीतकडा. शीतकड्यावरून खाली वाकून पाहणं देखील मनात धडकी भरवणार होतं. या शीतकड्याबद्दल एक आख्यायिका आहे. एका बाईने नवस केला होता की तिला जर मुलगा झाला तर ती वर येऊन सप्तशृंगी देवीचं दर्शन घेईल आणि या शीतकड्यावरून बैलगाडीतून उतरून दाखवेल. देवी नवसाला पावली. बाईने या कड्यावरून बैलगाडीतून सुखरूप उतरून दाखवलं. ह्या ज्या चाकोरीच्या खुणा दिसतात त्या तिच्या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा आहेत असं भाविकांचं मानणं आहे. शीतकड्यापासून जवळच शिवतीर्थ जलाशय आणि शिवमंदिर आहे. हे मंदिरही हेमाडपंथी शैलीचं आहे. मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वर मंदिरातल्या सर्व नित्याच्या पूजा अर्चा केशरगिरी महाराज पाहतात. त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धारही केला. शिवतीर्थाच्या जवळच
एक अतिशय सुरेख दगडी पुरातन मंदिर आहे. याला सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणतात. याच्या आजूबाजूचं बांधकाम मात्र अलीकडचंच आहे. मंदिरातून बाहेर येऊन शिवतीर्थाच्या दिशेने निघालो. या शिवतीर्थाचं बांधकाम अहिल्याबाई होळकरांनी केलं होतं. मध्यंतरी याची पडझड झाल्यावर इथल्या विश्वस्त मंडळाने याची डागडुजी केली. या तलावाच्या पाण्यात स्नान केल्यावर अनेक ताणतणावांपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजही अनेक भाविक शिवतीर्थात स्नान करतात. एव्हाना माझी सप्तशृंग गडाच्या पायथ्याची सफर पूर्ण होत आली होती. पायऱ्यांच्या जवळ उभी केलेली माझी पार्टनर म्हणजे माझी बजाज डिस्कवर मला पुढच्या प्रवासासाठी खुणावत होती. सप्तशृंगी मातेचं भव्य तेजस्वी रूप मनात साठवत मी पुढच्या प्रवासाला निघालो. बजाज डिस्कवर महाराष्ट्र